हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेत यादव आघाडीनं नगराध्यक्षपदासह स्पष्ट बहुमत मिळवले. याबद्दल आघाडीच्या वतीनं कृतज्ञता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरवासियांनी निवडणुकीत भरभरून सहकार्य केल्यानं आघाडीच्या वतीनं कृतज्ञता सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. गेल्या 4 वर्षात नगरपालिकेत प्रशासकांनी केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे. योग्य पद्धतीनं कामं झाली नसतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. नूतन नगराध्यक्षांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. जो कर्मचारी काम करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवा. विकास कामात दुजाभाव करू नका अशा सूचना देत सत्ताधारी आघाडीनं संपूर्ण वडगावकरांसाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी बोलताना नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी स्वर्गीय विजयसिंह यादव यांचा समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी सर्वसमावेशक राजकारण करू अशी ग्वाही देत शहराच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. 40 गावांची बाजारपेठ असणाऱ्या वडगावला पुन्हा बाजारपेठेचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केलं जाणार असल्याचं त्यांनी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नगराध्यक्षपदी विद्याताई पोळ निवडून याव्यात तसंच नगर परिषदेत यादव आघाडीची सत्ता यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी 1 वर्ष 6 महिने 3 महिने पायात चप्पल घातली नव्हती तर काही कार्यकर्त्यांनी पेठवडगाव ते अक्कलकोट, गणपतीपुळे, आदमापूर अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायी चालत जाऊन साकडं घातलं होतं. अशा सर्व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे, रमेश दाभाडे, अभिजित पोळ, शिवाजी आवळे, सूरज पाटील, जय कराडे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला यादव आघाडीचे नगरसेवक अजित चौगुले, सारिका गोंदकर, दिगंबर पोळ, संजय सूर्यवंशी, सावंता कराडे, आदिलशाह फकीर, राजू कवठेकर, राजाराम यादव, जयकुमार गणपते, दीपक गुरव, अनिल माने, राजकुमार पोळ, विजय भोसले, लक्ष्मीबाई बुरुड यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि पेठवडगाव वासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते.